झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळामुळे हैराण झालेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना यंदा उशिरा का होईना पावसाने दिलासा दिलाय। पेरणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बळीराजा आता आषाढी वारीच्या तयारीलाही लागलाय। काळ्या आईची चिंता सावळ्या विठ्ठलाला म्हणत शेतकरी आता विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहेत। मराठवाड्यावर इतके दिवस रुसलेल्या पावसाने हजेरी लावली आणि पेरणीची लगबग सुरू झाली। एकीकडे शेतीची अशी कामं सुरू झाली असताना दुसरीकडे बळीराजाला ओढ लागली ती विठुरायाच्या दर्शनाची। औरंगाबाद मधले जालिंदर मुळे हे वारकरी गेल्या 10 वर्षांपासून न चुकता पंढरीची वारी करतात। गेल्या वर्षी दुष्काळ होता, शेतात पीक नव्हतं, तरीही वारीची परंपरा त्यांनी कायम राखली आणि यंदा तर पाऊस आल्यानं मोठ्या आनंदानं पैठणहून निघणाऱ्या नाथांच्या पालखीसह पंढरपूरला जाण्याची त्यांनी तयारी केली। जालिंदर यांच्या खांद्यावरच घरच्या शेतीचा भार आहे, मात्र आपला पांडुरंग शेतीची चिंता करायला समर्थ आहे, त्यामुळे आपण भक्तिभावानं दर्शनाला जायला मोकळे असल्याची भावना ते व्यक्त करतात। शेती आम्ही सगळे आवरून मी आता माग आहे ना, मुलं बाळ हे सगळे कारण पाहणारी माणसं आहेत ना, माग भरपूर आहेत। हा, त्याला काय पांडुरंग सगळं करून घेतो, आपण काय नाही, एक निश्चय करून निघायचं आपलं पंढरीला। अभंग गाताना मिळणारा आनंद आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर मिळणारं सुख शब्दात व्यक्त न करता येणार असल्याचं वारकरी सांगतात। सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई माझ प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, विठो मावली आची वरदे। विठुराय घेणार भक्तांची काळजी, आम्ही जाणार विठ्ठलाच्या दर्शनासी, अशाच ओवी गात वारकरी पंढरीला प्रयाण करणार आहेत। विशाल कारोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।